वारीला प्रसंग कसा असतो, भजन कसा असते, वारीत काय आनंद असतो। वारी केली, पहिली वारी केल्या 15 दिवस हे टाळ माझ्या कानात घुमले। माणसाचं जे मन भटकत होतं, काही भटकते, तरी महिनाभर तरी हे कमीत कमी जागेवर राहते। पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय। पार्वती सर्वांनी जागेवर बसून घ्या। नानतो ज्ञान राजा सुपात्र दया अटविता महापुण्य राशी नमस्कार माझा ऋषी ज्ञानेश्वरासी किंवा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम या न्यायाने अखिल कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्म्याच्या असे मागात कृपेद्वारा व त्याचप्रमाणे साधकांच्या मायबाप ज्ञानींचे गुरु योगांची माऊली अलंकापुर निवासी विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या परम अनुकंपेने आणि ज्ञानोबाच्या आशीर्वादाने व आपल्या समस्त वारकरी मंडळींच्या सहकार्याने आपल्या या विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदी ते पंढरपूर या सोहळ्यात आज आपली श्री ब्रह्मदेव प्रासादिक दिंडी मौजे पासदगाव तालुका जिल्हा नांदेड या दिंडीचा आपण अगोदर पासदगावून प्रस्थान झालेला आहे। पासदगावून श्री क्षेत्र परळी वैजनाथ पैठण शनी शिंगणापूर शिर्डी देवगड नाशिक त्र्यंबकेश्वर भीमाशंकर देऊ इत्यादी तीर्थक्षेत्र दर्शन करून आज आपण काल या ठिकाणी 18 तारखेला अलंकापुरामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आज विश्वमाऊली ज्ञानोबा यांचं प्रस्थान अर्थात झालेलं आहे। आणि आज आपल्या या दिंडीमध्ये आपण सर्वजण वारकरी त्यामध्ये आधी करून पासदगाव नेरली बोंडार अर्धापूर हदगाव हिमायतनगर सर्व समस्त नांदेड जिल्ह्यातून नांदेड परिसरातून आलेली सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। आज या दिंडीमध्ये अनेक मंडळींनी सहकार्य केले आहे। या ठिकाणी हे करण्याकरता एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला। या न्यायाने दिंडी म्हटलं की अन्नदाते असतील, सेवा करणारे असतील, भजनी मंडळ असेल, वारकरी असतील, या सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडत असतो। याकरता आपल्याला या ठिकाणी आज आळंदीमध्ये आणि तसेच सासवडमध्ये ज्यांनी आपली आश्रयाची व्यवस्था केली, कारण दिंडीमध्ये आपल्याला पंक्ती कुठूनही मिळतील पण राहण्याचं ठिकाण हे मिळणं फार मुश्किल आहे। नंबरच्या दिंड्यांना सुद्धा जेवढी या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था होत नाही अशा प्रकारची व्यवस्था ही जिव्हाळ्याने ज्यांनी केलेली आहे असे आपल्या भागातील आपल्या सर्वांचे परमार्थ स्नेही हरिभक्तगण माधवरावजी कदम सावरगावकर यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी आळंदीमध्ये आणि सासवडमध्ये आपल्याला अन्नदानाची सेवा आणि त्यामध्ये राहण्याची सुद्धा सेवा केली आहे। आज त्यांच्या परिवाराकडून आपल्या दिंडीचं स्वागत होणार आहे। यामध्ये मोजकेरी या ठिकाणी विनेकरी टाळकरी मंडळी आणि झेंडेकरी अर्थात पताकाधारी यांचं स्वागत होणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं स्वागत आपल्या दिंडीचे विनेकरी या ठिकाणी अशोकरावजी राजारामजी रासे यांचं स्वागत या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर माधवरावजी साखरे असतील, अक्षय महाराज असतील, गोविंद महाराज असतील, मुंदाजी महाराज असतील आणि झेंडेकरी असतील यांचं स्वागत होणार आहे। अशा या ठिकाणी या दिंडीचं स्वागत झाल्याच्या नंतर काय सूचना पुढच्याही आहेत। आपण या ठिकाणी आज आळंदीमध्ये दाखल झालो आहोत।
प्रस्थान झालेलं आहे आणि उद्या आपल्याला सकाळी निघायचं आहे. निघत असताना सर्वांना काही सूचना आहेत. त्या ठिकाणी सर्वांनी दिंडीमध्ये उद्यापासून चालायचं आहे. ज्यांना मुक्काम माहित आहेत ते पुढे जातात, पण तरी दिंडीत चालल्यावर नामस्मरण होत असते. तुकोबाराय म्हणतात, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. गात गेलं पाहिजे. आपण आपलं उलट आहे, आपण खात जागा असं आहे. पण खात जाणं हे आपल्या घरी आहे, जिथं आपण गात जाण्याकरता आलेलो आहोत. कारण तुकोबाराय म्हणतात, सुखा लागी करीचे तळमळ तरी तू पंढरीचा एक वेळ. सुख प्राप्ती होण्याकरता आणि दुःख निवृत्ती होण्याकरता आपण आपल्या प्रपंचाचा त्याग करून परमार्थ करण्याकरता आणि वारी करण्याकरता दाखल झालेलो आहोत. सुखप्राप्ती व्हावी असे वाटत असेल आणि देव मिळावा, देवाचे पाय पाहायला मिळावे असं वाटत असेल, वारीचा अनुभव यावा असं वाटत असेल, कारण वारीपेक्षाही 10 पटीने सुविधा आपल्या घरी आहेत. आपल्याला घरी झोपण्याकरता गादीची व्यवस्था आहे, अटॅच रूम आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, वेळेवर जेवण आहे आणि पंखा आहे, कूलर आहे, सगळी व्यवस्था आहे. पण इथं कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसताना आपण प्रत्येक प्रकारचं या ठिकाणी संकट, प्रत्येक प्रकारचा त्रास सहन करून सुद्धा वारीत चलतो. याचा अर्थ आपल्याला संसारात समाधान मिळत नाही आणि परमार्थात जे समाधान मिळते, वारीत जे समाधान मिळत असते, ते जगाच्या पाठीवर कुठंही समाधान मिळत नाही. म्हणूनच वारीला आनंद वारी असं दुसरं एक नाव आहे. अशी आनंद वारी करण्याकरता आपण आलेलो आहोत. उद्यापासून सर्वांनी या ठिकाणी दिंडीमध्ये चालायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. सर्व दिंडी म्हणजे एक कुटुंब आहे. दिंडी कोणाची एकट्याची, महाराजांची किंवा पुण्या पंच कमिटीची कोणाची नसून आपल्या सर्वांचा एक परिवार आहे. आपण जसं परिवारामध्ये एकोप्यानं राहत असतो, तसं सर्वांनी दिंडीत एकोप्यानं राहायचं आहे. कोण्याही गावचा माणूस दुसऱ्या गावचा किंवा दुसरा माणूस नाही, तर प्रत्येक जण आपलाच आहे असं समजून प्रत्येकानं प्रत्येकाशी व्यवहार केला पाहिजे, ठेवला पाहिजे. आज आपल्या दिंडीचं या ठिकाणी युट्यूबला प्रसारण करण्याकरता आमचे परमार्थ स्नेही हरिभक्ती परायण सतीश भाऊ बिसे या ठिकाणी 15 ते 20 दिवस आपल्या सोबत चालणार आहेत. त्यांचे सहकारी या ठिकाणी प्रसाद लक्ष्मणराव धुमाळ हे सुद्धा या ठिकाणी रोज आपल्या वारीच्या या ठिकाणी व्हिडिओ समाजापर्यंत पोहोचवणार आहेत. वारी काय असते, वारीला प्रसंग कसा असतो, भजन कसं असते, वारीत काय आनंद असतो, हा सगळा या ठिकाणी सोहळा आपल्या दिंडीचं प्रसारण करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आज या ठिकाणी आता दिंडीचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्या सत्कार करण्याच्या अगोदर या ठिकाणी माधवरावजी कदम हे आपल्या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करतील. कोणाकडून काय घडल हे सांगता येत नाही. महाराजाकडून आमचं काही भाग्य की हे आम्हाला तुमची सेवा घडाली. खरं म्हणजे हे करतो मला तर घडत नाही. आणि एवढे मंडळ एवढे आमंत्रण सांगितलं की माझ्या घरी तुम्ही येणार ना, त्याच्यातले 50% ऍबसेंट राहतील मी जेवायला सांगितलं तर. पण हे माऊलीचा सोहळा आहे आणि इथं आलं. मी पहिली वारी केली 15 दिवस हे टाळ माझ्या कानात घुमले. मग 5-7 वाऱ्या केल्या, पण माझं काहीतरी दुर्भाग्य की मला ते ऑपरेशन झालं, मला चालायला बंदी केली. म्हणून मी हे सेवा चालू केली की बाबा आपलं कुठं तरी माऊलीचं ऋण आपल्यावर पुष्कळच आहे, ते मी पूर्ण फेडू शकत नाही, काहीतरी उतराई व्हावं म्हणून हे मी कार्यक्रम चालू केला. आणि त्यातल्या त्यात महाराजांसारखी माणसं भेटले. मला हे सांगणं आहे की यामुळं माणसाचं जे मन भटकत होतं, काही भटकते, तरी महिनाभर तरी हे कमीत कमी जागेवर राहते माणूस. म्हणून हे वारी आणली. तर यासाठी तुमची सेवा मला अशीच घडू द्या, माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत. बस एवढीच माझी विनंती आहे. राजू रासे या ठिकाणी सन्मान करतील. या अक्षय महाराज काळे येळेगावकर त्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. यानंतर आपल्या दिंडीतील ज्येष्ठ वारकरी ज्यांचं आपल्याला नेहमी मार्गदर्शन असतं, ज्यांचं आपल्या दिंडीवर अधिक प्रेम आहे, असे परमार्थ स्नेही आमचे अर्धापूरचे प्रसिद्ध नागरिक माधवरावजी साखरे अर्धापूरकर यांचा सन्मान ठिकाणी होणार आहे. जे मागच्या वर्षापासून आपल्या दिंडीमध्ये भजनाला सहकार्य करत आहेत असे आमचे बाळू महाराज हिमायतनगरकर आणि शिवकुमार महाराज हिमायतनगरकर यांचा सन्मान होणार आहे. तर मुंजाजी महाराज जाधव असं गावकर, गोविंद महाराज जाधव,
जे दरवर्षी आपल्या दिंडीमध्ये झेंड्याची सेवा करतात, झेंडा घेतात असे हरिभक्तीपरायण माधवराव कदम हिमायतनगरकर, गाडी पाटील बसमतकर यांचा सुद्धा सन्मान होईल. हिमायतनगरकर चला. यानंतर राहिलेली जी सर्व मंडळी आहे त्यामध्ये अर्धापूरकर असतील, हिमायतनगर, हातगाव, पासदगाव, निरली, बोंडार, चिमेगाव, कौडगाव, बरेचशा गावच्या बरेचसे मंडळी आहे. हिवरेकर असतील, कराळे पाटील, साबरेकर असतील, बामण पाटील, सर्व कासार खेडेकर, बाराटे, सर्व जी मंडळी आहे. कारण सगळ्यांचा सन्मान करणं या ठिकाणी शक्य नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचे जे सहकार्य आहे ते सहकार्य त्याचे जेवढं ओझ आहे ते सन्मानाने ते हलकं होणार नाही. फार मोठा सहकार्य आहे. मी सर्वांचा अंतःकरणपूर्वक आभार मानतो आणि मनातून सर्वांचे स्वागत करतो. कारण एक साधारण भेट आहे का फार मोठा सत्कार म्हणजे असं काही नाही, एक प्रतीक आहे. माझ्या मनात तुमच्याविषयी जी प्रेम आहे ते फार मोठा सत्कार आहे आणि हे जाणकार मंडळीला समजते, काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून या ठिकाणी सत्कार सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो. माधव ज्ञानबाराव कदम यांच्यातर्फे आज जेवणाची पंगत होती. माधवराव कदम खरोखरच याने या ठिकाणी पंगत दिली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरी. खरोखर अशी मुलं असलं आणि असा जरी हे झाला किती सोहळा आनंदाचं वातावरण आहे. म्हणून त्या ठिकाणी आणि आज महाराजांना म्हणले, काय म्हणले, दिंडी ही माझी नाही सर्वांची आहे, सर्वांची आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा. ही जर सगळ्यांना सेवा केली तर खरोखरच त्या ठिकाणी त्याच्या आयुष्य दैव. म्हणून या ठिकाणी आजचे अन्नदान माधवराव कदम आहे, तरी त्यांचे भावी आयुष्य सुखाचे समृद्धीचे जावो असं मी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीजवळ प्रार्थना करतो. आणि त्या ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमच्या ब्रह्मदूत चालक या ठिकाणी गणपतराव कल्याणकर माधवराव कदम यांचा फुल नाही फुलाची पाकळी शाल आणि टोपी देऊन सत्कार करते. अर्पणं ब्रह्म वीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु ओम शांति शांति. भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, ब्रह्मदेव भगवान की जय. नमः पार्वती पते हर महादेव.